नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते मृण्मयी कबीरला म्हणत असते, असं डोक्याला का हात लावून बसलाय. तेव्हा कबीर म्हणतो, हो का, आता तुला त्याचा पण प्रॉब्लेम आहे का मृण्मयी? उगाच काही प्रश्न विचारून ना डोक्याला ताप करू नको. चल ठेव बरं फोन. तेव्हा मृण्मयी म्हणते, ठीक आहे रे, चिडचिड नको करू, पण एक मिनिट, त्या बेड खाली काय आहे कबीर? तेव्हा कबीर बोलतो, कुठे काय आहे बेड खाली? लगेच मृण्मयी म्हणते, अरे तिथे उंदीर तर नाहीये ना, चेक कर बरं एकदा. तेव्हा आता कबीर म्हणतो, हे बघ मृण्मयी, आता मी फोन ठेवतोय, आता बराच वेळ झालाय. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, ठीक आहे, बाय बाय, लव यू, असे म्हणून आता दोघेही फोन बंद करतात. तेव्हा आता इथे फोन बंद झाल्यानंतर कबीर गुंजाला म्हणतो, ठेवलाय आता फोन, ए बाहेर. मग गुंजा बेड खालून बाहेर आलेली असते. तेव्हा कबीर तिला बोलतो, थँक्यू. तेव्हा गुंजा म्हणते, मग मी तर तेच तर म्हणत होते ना. कबीर म्हणतो, म्हणजे काय म्हणायचंय तुला? मग गुंजा बोलते, मी आज जसं तुमच्यासाठी नाटक करते ना मोलकरणीचं, इथे तुमची बायको असण्याचं, तसंच तुम्ही माझ्यासाठी करा, माझा नवरा असल्याचं नाटक. मला फक्त एवढंच पाहिजे, दुसरं काहीही नको. आणि इथे बेडवरती तुम्ही झोपा, मी चटईवर खाली झोपते. त्यानंतर आता दोघेही झोपलेले असतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच बाबळी गुंजा आणि कबीरसाठी चहा घेऊन आलेली असते. ती गुंजाला आवाज देते, अगं गुंजे, उठली नाही का अजून? तेवढ्यात गुंजाला जाग येते. लगेच गुंजा कबीरला उठवते, म्हणते, सायबा उठा पटकन, आई आली. लगेच गुंजा बाहेर येते आणि म्हणते, अगं आय, एवढ्या सकाळी सकाळी कशी काय आली तू? तेव्हा लगेच बाबळी तिला म्हणते, अगं शहरातल्या माणसांना सकाळी सकाळी चहा घेण्याची सवय असते ना, म्हणून जावई बापूंसाठी चहा घेऊन आले मी. ते काय म्हणतात ना त्याला, बेडरूम का काहीतरी. तेव्हा लगेच कबीर उठून बाहेर येतो आणि त्याला बेड टी म्हणतात. आणि मला या सगळ्याची एवढी सवय नाही, असे रागातच म्हणून आता तो तिथून निघून जातो. बाबळी लगेच गुंजाला बोलते, गुंजे, जावई बापूंना राग आलाय का माझा? असे का बोलले बरं ते? तेव्हा गुंजा म्हणते, आई तू जाऊ दे ना, नको लक्ष देऊ, असं म्हटले, त्यांना सवय नाही आहे ना म्हणून. लगेच बाबळी म्हणते, चल गुंजे, चल बरं पटकन आतमध्ये, तू ना आता चहा घे गरम गरम आणि आंघोळ करून घे. आता गुंजा तिला थांबवत असते, मात्र बाबळी आतमध्ये येते. मग आतमध्ये आल्यानंतर सगळं चित्र बघितल्यानंतर बाबळी गुंजाला विचारते, गुंजे, हे सर्व काय आहे? दोन अंथरूण आणि हे सर्व काय आहे? तुम्ही दोघं नवरा बायको आहेत ना? मग मी आय हाय, मला काळजी हाय, खरं काय ते सांग लवकर. तेव्हा गुंजा बोलते, अगं आय, काय चालवलंय तू, सारखं सारखं तेच तेच. अगं ह्यो खाट एवढूसा, एक माणूस बी झोपत नाही त्यात नीट. आमच्या शहरात यापेक्षा 4 पट मोठे खाट असतात. तेव्हा आता बाबळी म्हणते, हो का बाई, मी पण ना उगाचच काही विचारते. तेवढ्यात तिच्यात लक्षात येतं की रात्री झोपडी पूर्णपणे सजवलेली होती आणि आता तर काहीच नाहीये. लगेच ती गुंजाला म्हणते, अगं गुंजे, ते जाऊ दे, पण हे सजावट केलेली कुठे गेली, काय झालंय? तेव्हा गुंजा म्हणते, अगं आय, साहेबाला फुलांची ॲलर्जी हाय. तेव्हा बाबळी म्हणते, फुलांचा गजरा ऐकलं होतं, माळ ऐकलं होतं, हे ॲलर्जी काय असतं? तेव्हा गुंजा बोलते, अगं त्यांना सारख्या शिंका येतात फुलं जवळ असली की, म्हणून काढून टाकलं. ते बाबळी म्हणते, चल बाई, काय असेल ते, काहीही नवीन. त्यानंतर इकडे आता मृण्मयी झोपलेली असते. तिला खूप भयानक स्वप्न पडलेली असते. ती जोरात कबीर म्हणून असे ओरडते. आता मधू लगेच पळत येते आणि म्हणते, काय झाले मृण्मयी? मृण्मयी लगेच आत्तूला मिठी मारते आणि म्हणते, मला खूप भीती वाटते ग आत्तू. तेवढ्यात रेशीम आणि कविता दोघीही धावत येतात आणि विचारतात, काय झालं? कबीर भाऊजींचं नाव घेऊन एवढी का ओरडली? मग मधू लगेच म्हणते, मृण्मयी काय झालंय, कसली भीती वाटते, सांग बरं. तेव्हा मृण्मयी म्हणते, जेव्हापासून कबीर डोंगरवाडीला गेलाय ना, तेव्हापासून मला सारखं वाटते काहीतरी चुकीचं घडणार आहे, त्याला जर काही झालं ना मग. लगेच मधू म्हणते, असं कसं होईल? अगं तो सरकारचं काम करायला गेलाय ना, मग सरकार आहे ना त्याच्याबरोबर. तेव्हा रेशीम बोलते की ज्यावेळेस तो जवळ असायला हवा ना, त्याच वेळेस दूर गेलाय, त्यामुळे असं होतंय. आता आला ना, त्याचे असे कानच पकडते. तेव्हा मृण्मयी रेशीमला म्हणते, जाण्याआधीच जर पकडले असते ना तर बरं झालं असतं. मधू म्हणते, अगं मृण्मयी, आपल्यासोबत आपला बाप्पा आहे आणि कबीरने गोरगरिबांची खूप कामे केलीत, त्यांचे आशीर्वाद आहे. आणि आता तर तुझं प्रेम आहे ना कबीरवरती, मग कसं काय काही होईल त्याला? तेव्हा मृण्मयी म्हणते, आतू, पण मम्मा म्हणत असते, जो माणूस दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश देतो ना, त्याच्या पर्सनल आयुष्यात कधीही प्रकाश पडत नाही, कायम अंधारच असतो. तेव्हा रेशीम म्हणते, कोण म्हणाल, तुझी मम्मा, जिने कधीच कुणाचं चांगलं केलं नाही ती? तेव्हा मधू म्हणते, अगं रेशीम, काय बोलतेस तू?
तेव्हा रेशीम म्हणते, काय चुकीचं बोलले मी? कबीर विरुद्ध तिच्या मनात काय नको ते भरलेलं आहे. तिच्या मनात जर आलं ना, कबीरच्या मागे एखादा जासूस पाठवेल डोंगरवाडीला. आता सर्वजण असतात. मधू म्हणते, चला बरं आता नाश्ता करून घेऊया, बाद झाले आता. तर लगेच मृण्मयी म्हणते, हो हो चल आतू. आणि तीही हसायला लागते रेशीमचं बोलणं ऐकल्यानंतर. त्यानंतर इथे अंगद आता दाढी धोतरपान सर्व नाटक करून एका टपरीवर आलेला असतो आणि विचारत असतो की इथे जावयाचं खूपच मान करतात. तेव्हा लगेच तो टपरीवाला विचारतो, पण तुम्ही कोण हाय, नवीन हाय का गावात? तेव्हा लगेच तो म्हणतो, मी खालच्या कपारीचा माधू नाही का, त्याचा साडू आहे. तेव्हा लगेच तो माणूस बोलतो, हो हो हो. आणि अंगद आता विचारायला लागतो, इथे हा शहरी जावई आत्ताच आलाय का पहिलं कधी आला होता? आणि कसं काय झालं लग्न? असे सर्व काही तो विचारत असतो. तेवढ्यात कबीर घरातून बाहेर येतो. त्याला लगेच समजतं की हा कोणीतरी दुसराच माणूस आहे. कबीर लगेच त्याच्याकडे येतो आणि त्याच्या पाठीवरती हात ठेवतो आणि म्हणतो, काय चाललंय? जरा माझ्याशी पण गप्पा मारा, एवढी काय घाई आहे विचारण्याची? मग लगेच तो अंगदला बाजूला घेतो आणि म्हणतो, मी तुला ओळखलंय, कोण आहे तू? तेव्हा अंगद म्हणतो, कोण आहे म्हणजे? मी काही चोरी करायला आलोय का इथे? विचारायची काय चोरी आहे? तेव्हा कबीर म्हणतो, विचारायची काही चोरी नाही, पण तू या गावात नवीन आहे, कुठून आलायस तू? तेव्हा अंगद म्हणतो, कालच आलोय मी. आणि खालचा कपारीचा माधू नाही का, त्याचा साडू आहे. तेव्हा कबीर म्हणतो, कालच आलाय ना, मग आज पकडला गेलाय. अरे असं करू नको, काम नीट करत जा. काल घेतलेलं धोतर नवं कोरं, त्यावर तंबाखूचा डाग नाही, काहीच नाही. बोलण्याचा टोल पण इथला नाही, वेगळा. आणि ही दाढी, सरकारचा माणूस असशील तर नीट लक्षात ठेव, इथे कधी कुठून गोळी सुटेल त्यामुळे सांगता येणार नाही, सावध राहा. आणि जाऊन खालच्या कपारीत सांग, इथे तडजोड होणार आहे लवकर. असे म्हणून आता तो अंगदला तिथून पाठवतो. तेवढ्यात लगेच कबीरला मृण्मयीचा कॉल येतो. ती बोलते, कबीर तू ठीक आहेस ना? कबीर म्हणतो, गुड मॉर्निंग. तेव्हा लगेच ती म्हणते, गुड कायची, बॅड मॉर्निंग झाली इथे. आता कबीर घाबरतो, काय झालंय? आई बरी आहे ना? काय झालंय कुणाला? तेव्हा मृण्मयी म्हणते, अरे सगळे बरे आहे, पण ते तू झोपडी दाखवली ना, तिचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. अरे मला रात्री स्वप्न पडलं, त्या झोपडीतून अशी भरपूर माणसे आले, कोयते चाकू काय काय होतं त्यांच्याकडे, आणि डायरेक्ट आपल्या घरात घुसले आणि सर्वांना मारायला लागले. का कुणास ठाऊक कबीर, मला ना असं वाटतंय तू डोंगरवरील ना कुठल्या तरी संकटात अडकलाय आणि तूही अडचणीत आहे आणि त्याच्यामुळे आमचाही जीव धोक्यात येणार आहे. मला खूप भीती वाटते रे. तेव्हा कबीर म्हणतो, असं स्वप्न पडलं म्हणून काय होतं? लगेच मृण्मयी म्हणते, अरे बऱ्याच वेळा स्वप्न वॉर्निंग देण्यासाठी पण पडतात. तू ठीक आहेस ना? तेव्हा कबीर म्हणतो, हो मृण्मयी मी ठीक आहे. मग मृण्मयी म्हणते, का कुणास ठाऊक मला ना खूप भीती वाटते कबीर. तेव्हा कबीर तिला म्हणतो, घाबरण्यासारखं काय येते, कधी कधी स्वप्न पडतं. तेव्हा मृण्मयी म्हणते, मला एक वचन दे तू, तू डोंगरवाडीवरून सुखरूप घरी येशील. तेव्हा कबीर म्हणतो, हो मृण्मयी मी तुला वचन देतो, मी घरी सुखरूप येईल आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा मी काही होऊ देणार नाही. तेव्हा कबीर म्हणतो, ठीक आहे आता चल फोन ठेव. फोन ठेवल्यानंतर कबीर मनाशीच म्हणतो, काय चुकीचं बोलते मृण्मयी? गुंजा आणि माझ्या नात्यामुळे तेच तर होणार आहे, सगळं अवघड होऊन बसलंय. पण आता हे नातं मला संपवायला हवं, बाद झालं. त्यानंतर इथे गुंजा विहिरीवरती सकाळी सकाळी पाणी आणण्यासाठी गेलेली असते. तेव्हा कबीर लगेच तिला शोधत तिकडे जातो आणि म्हणतो, गुंजा काय चालू आहे, काय होणार आहे? आपल्याबद्दल इथे कोणालाच काही माहीत नाही. तेव्हा गुंजा म्हणते, व्हय. मग कबीर तिला म्हणतो, व्हय काय व्हय? इथे ती कडू आजी टाईम बॉम्ब आहे, तिला कधीही काहीही आठवतंय. आणि जर तिला आठवलं आणि तिने सत्यादाला सगळं सत्य सांगितलं ना, तर खूप अवघड होऊन बसेल. रातोरात आपले मुर्ते पडतील इथे. त्यामुळे जे काही करायचं आहे ना, ते आपल्यालाच करायचं आहे, तिने सांगण्याआधी. तेव्हा गुंजा म्हणते, साहेबा मला आत्तापर्यंत वाटत होतं आपण सत्यादाला काहीही सांगायला नको, पण तुमचं म्हणणं मला पटतंय. आपल्याकडे हा एकच मार्ग आहे, कोणीही बाहेरून सांगण्याआधी आपल्याला सर्व काही सांगावं लागेल. तेव्हा कबीर म्हणतो, हो हो, बाहेरून कळता कामा नाही त्याला, त्यामुळे चल लगेच आपण जाऊन त्याला सांगू. आणि तेवढ्यात तो विचारात पडतो. गुंजा म्हणते, काय झालं साहेबा? कबीर म्हणतो, पण एक प्रश्न आहे, मी इथे सरकारच्या कामासाठी आलोय ना, आणि त्याआधी जर मी त्याच्याबरोबर बोललो आणि त्याने जर सरकारबरोबर मध्यस्थी करायला नकार दिला तर? आणि दुसरं, आणि नंतर बोललो आणि त्याने जर सरकारचं ऐकलं तर तू जेलमध्ये जाईल, मग तुझं रक्षण कोण करेल? आणि इथले लोक कोयते कुऱ्हाडी घेऊन माझ्या घरापर्यंत येईल, त्यांना कोण थांबवेल? कसं होणार? तेव्हा गुंजा म्हणते, साहेबा खरंच सत्यादाला जेलमध्ये जावं लागेल? कबीर म्हणतो, काळजी करू नको, थोडीफार शिक्षा होईल त्यानं.
पण त्याने जर समर्पण केलं ना तर तो लवकरच यातून सगळ्यातून सुटेल. तेव्हा गुंजा म्हणते, साहेबा मला ना हे सगळं कळत नाही, पण आहे ना आपण आता सगळं काही सांगून टाकूया. तेव्हा कबीर म्हणतो, हो हो चल सत्यदाला लगेच सांगून टाकूया. मग लगेच गुंजा म्हणते, अहो थांबा ना, पण एवढं तडकाफडकी तो कुठे असेल. तेवढ्यात चंपी धावत येते आणि म्हणते, अगं गुंजे कुठेस तू, इथे काय करते, चल पटकन. तेव्हा गुंजा म्हणते, काय झालंय चंपा. तेव्हा ती म्हणते, पारावर सत्यदानं अदालत भरवली, फैसला करायचाय. लगेच गुंजा म्हणते, हो का, मी येतेच. कबीर म्हणतो, हे काय, पारावर अदालत भरवली म्हणजे. मग गुंजा म्हणते, कुणाचं तरी फैसला करायला घेतलाय त्याने, आता कुऱ्हाड नाही चालवली म्हणजे बरं होईल. मग कबीर म्हणतो, याचा अर्थ सत्यदा सरकारविरुद्ध जातोय, त्याला थांबवावं लागलं हे सगळं करण्यापासून. मग लगेच आता ते दोघेही तिकडे जातात. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये सत्यदा न्यायनिवाडा करायला बसलेला असतो. तो त्या माणसाला म्हणत असतो, एक बायको असताना दुसऱ्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं ना, आता बघ तुला सोडणार नाही. बाई कुठलीही असो, पण तिच्याबरोबर असं वागलेलं मला चालणार नाही, त्यामुळे तुला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला झाडाला बांधून टाकलेलं असतं आणि तो धन्याला म्हणतो, धन्या होडीत ने याला आणि नदीच्या मधोमध जाऊन पाण्यात सोडून दे, जीव गेला पाहिजे याचा. आता मात्र हे सगळं बघून कबीरला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर गुंजाही कबीरकडे बघत असते. तेव्हा कबीर म्हणतो, आता काही होऊ दे, मी सत्यदाला सांगून टाकणार आहे. तेव्हा गुंजा म्हणते, थांबा साहेबा, असं करू नका. दुसऱ्या बाईचा संसार उद्ध्वस्त झालेला असताना तो एवढी मोठी शिक्षा देतोय, आणि जर त्याच्या स्वतःच्या लेकीचं जर असं होत असेल तर तो काय करेल याचा विचार करा जरा. आता मात्र सत्यदाला कबीर सांगू शकेल का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.